एक चुटकी सिंदूर की कीमत तुम क्या जानो सागर बाबू। हर सुहागन के सिर का ताज होता है एक चुटकी सिंदूर। मारुतीच्या देवलाने नीलेश जाणो शाले, या गावाचे पोरे मला तुला पायाला येती, या गावाचे पोरे मला तुला पायाला येती। नमस्कार मित्रांनो, साबुजांच्या ब्लॉगिंग चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आपलं चॅनल जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। आज निलेशची हलद आहे, म्हणजे माझ्या मित्राची हलद आहे, तर आता तिथे जाणार आहे आणि ब्लॉग बनवणार आहे। तर आज हल्दीचा ब्लॉग आणि हलद म्हणजे नक्की काय हे तुम्हाला सांगतो। चला ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा। तर मित्रांनो, निलेशची तर आलेलो आहे। निलेचा फोटो भारी लावले रे कुणाल भाई। यो बा आला, काय चाललंय, प्लॅनिंग काय? सोय का? सोय पाहिजे भाई, सोय पहिले। काय बोलतात, आज आमच्या निल्याची हालत आहे। निल्या काय बोलतात? काय बोलणार आज हालत आहे, म्हणजे तू काय सांगू शकतस? काय सांगू? हा, आज वाट लावू। आज वाट लावणार का? डीजे बीजे कुठे आहे? डीजे इकडे लाईव्ह ठेवले का? चला आपण बघूया आता। ते इथूनच झूम करून दाखवतो। त्यानं मोठी डीजे लावले, थंड्याची सोय केलेली इकडे। तर आता आपण फ्लेवर बघूया भाई। कुठला कुठला थंड्याचा कुठला आहे तुमची ऑर्डर? कुठले, कौन सा ऑर्डर है, मतलब कौन से गाँव का? हाँ, किधर रहता है तू? कल्याण से है इधर। ये ठंडा है क्या? कौन सा फ्लेवर है? ये कौन सा है? एप्पल है। हाँ, एप्पल मिल्कशेक। ये एप्पल, और ये वाला मैंगो। मैंगो, और ये वाटरमेलन, और ये लास्ट वाला मोजिटो। दूध बना देंगे। संजय, टेस्ट बघ। टेस्ट बघ। तर संजयला देत आहे। संजय घे, मँगो पाहिजे का तुला? घे मँगो। कसा आहे सांग? तर मित्रांनो, मी सुद्धा टेस्ट करणार आहे। भारी बनाय रे। तर मित्रांनो, इकडं मेकअप चालू आहे बघा। कोण आहे माहिती आहे का? कोण आहे? महाराष्ट्राचे लाडके धावला गायिका मेकअप वाले। आता मेकअपचा कोर्स करतो। आता मेकअप आल्या ते माझ्या ठिकाणी आणले तुम्ही? बॉक्स कुठे आहे? मी तुला सँडविच आणलाय। सँडविच आणले? हो, सँडविच आणले भारीवाला। बॉक्स आहे तिकडे। चला चला मित्रांनो, आता भेटूया आपण। आणि त्याचा मेकअप कसा होतो बघा। हा थांब, हा बघू, चला। ओके, तर रेडी झालेली आहे ताई। ताई इकडे बघ, एक नंबर। हो, स्माइल बघ। गजर दाखव ते अजून। भांग भरू दे। भांग भर। एक चुटकी सिंदूर की कीमत तुम क्या जानो सागर बाबू। हर सुहागन के सिर का ताज होता है एक चुटकी सिंदूर। तर आता चाललो आम्ही। ताईने मस्त गुच्छ बिच्छ आणले ना मोऱ्याला। कसे दिसतात रे? मस्त दिसतं, बरे दिसतं। थोडासा गजरे कसं लावलंय? काय काय बाबा, पुष्पा। तर आमची भाची झालेली आहे। आमच्या मामाच्या हल्दीला। मामाच्या हल्दीला? माझ्या मामाच्या हल्दीला लुक आहे। यो लुक आहे का? हो, मम्मी बघ, मम्मी।
चांदवर माळशी रांजणाला तो पाणी भरावे वाकीवर माळशी रांजणाला तो पाणी भरावे सुगीकर माळशी रांजणाला तो पाणी भरावे वकीवर माळशी रांजणाला तो पाणी भरावे रिक्षावर माळशी रांजणाला तो पाणी भरावे ईश्वक राजा तुझी कन्या कन्या गुणाला देऊ केली कन्या गुणाला देऊ केली बहुनाथाला देऊ केली बहुनाथाला देऊ केली बहुनाथ घोऱ्यावरी बहुनाथ घोऱ्यावरी रुक्मिणी चालती पायी पायी रुक्मिणी चालती पायी पायी रुक्मिणीच्या नाकीनाथ रुक्मिणीच्या नाकीनाथ वजनी भरली 360 वजनी भरली 360 रुक्मिणीच्या पायी तोडे रुक्मिणीच्या पायी तोडे वजनी भरली 360 ती समाजामध्ये गायला जाणारा मंत्र आहे आणि आपल्याला त्या मंत्र गाणारी ढवलावीत म्हणजे आपल्या समाजाची ब्राह्मण आपण त्याला बामून बोलतो बरोबर ना बघ पटला तर हो बोलायचा नाही तर नाही बोलायचा हा तर या ब्राह्मणाचं महत्व कुठंतरी आपण आता काय करणार शिकलो सवारलो मोठे झालो आता तर तसा पण सगळं धंदा तीच करतात आता फक्त आपल्या विद्याच करायच्या बाकी राहिल्या अपन मग ती मस्त आपला धवला शिकतील ना आपण करू त्यांना कॉल भाभी आओ हमारे घर में शादी है धवला गाना है मग आपण काय करणार त्यांना ब्राह्मण बनवणार का याची काळजी घ्या रिव्हर्ब जास्त दिला जरा मला एक पत्रिका द्या दादूस पत्रिका दे द्रौपदी ती उठून आली द्रौपदी ती उठून आली हार घातीला अर्जुनाला हार घातीला अर्जुनाला गोमुठ्याच्या झारा खाली गोमुठ्याच्या झारा खाली धन्यवाद निघला रुलवणीचा तानागा किरोक पोरुनी निघला रुलवणीचा तानागा मीनावर मन्यासली काली मुगवनाग मीनावर मन्यासली काली मुगवनाग न्यासूनी गेली पनवेली शाराला ग न्यासूनी गेली पनवेली शाराला ग शिरोक पोरुनी निघला रुलवणीचा तानागा कांतावर मन्यासली काली मुगवनाग न्यासूनी गेली कल्याणी शाराला ग न्यासूनी गेली पंढर पुरावादी आला लावीला कारल्याचा आला लावीला कारल्याचा येलू निघाला गोपल्याचा येलू निघाला गोपल्याचा धोपल्याचा केला इना भोपल्याचा केला इना दगडाच बाई केलं टाळू दगडाच बाई केलं टाळू झाली लाटी झाली देवाची बाय चोरी झाली देवाची बाय चोरी काय नेला
त्याची सुलावरी गैठलू बोलू लागे माझ्या जनीला नाही कोणी, माझ्या जनीला नाही कोणी, त्या सुलाचा बाई झाला पाणी, त्या सुलाचा बाई झाला पाणी, अशी सत्वाची माझी जाणी, अशी सत्वाची माझी जाणी. वाजवायला सांगले असत्या नंतर कारण सांगले असता, पण जाता जाता सांगून जाता. आई नमस्कार. असा सध्या आजकाल मरणाचं प्रमाण लय वाढले बाय. झटका लय लवकर यायला लागले. झटका, मी डॉक्टर नाही तरी पण आपला योगशास्त्र बोलतं, आपला विज्ञान सांगतं की झटक्याचं कारण काय आहे तर आपल्या शरीराला हृदयाला रक्ताचा पुरवठा नीट होणार. आपल्या भाषेत रगात नीट न पुरवल्यामुळे कुठंतरी हृदयाला ठोकर कमी होतात, एक तर वाढतात. असं की दररोज 500-1000च्या वरती टाळ्या वाजवा. तुमचा रक्त चांगल्या प्रकारे सर्क्युलेट होईल बघ आणि आपल्याला झटका बिटका येणार नाही. बजाव टाळी. आता झटक्याचा विषय काढल्यावर जोरान वाजवल्या. मारुतीच्या देऊलाने नीले शिव जाणो शाली, मारुतीच्या देऊलाने नीले शिव जाणो शाली, या गावाचे पोरे मला तुला पायाला येती, या गावाचे पोरे मला तुला पायाला येती, पायाला येऊनी मला तुझी मिळून होती, पायाला येऊनी मला तुझी मिळून होती, मिळून होती मला तुला घराला नेती, मिळून होती मला तुला घराला नेती, ना बाटली सोरा पूर्ण मला तुला प्यायला देती, बाटली सोरा पूर्ण मला तुला प्यायला देती. धन्यवाद. तुमच्या पोटात कावली कोकत असतील. माझा तर सकाळपासून उपास आहे. हा, पण मला भूक नाही. मला तुम्ही सगळी हॅपी तर मी हॅपी. माझा पोट भरतंय. दमली धावला बरं. सर्व पाहुण्यांनी पाठीशी जेवून जा.
मित्रांनो कसा वाटला निलूच्या हल्दीचा ब्लॉग. खरंच आवडला असेल तर इतरांना शेअर करा. आता आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय. नाचू नाचू खूप दमलो, आता आराम करतो. बाय.